नमस्कार मित्रांनो, आज आपण मोहिनी एकादशी निमित्त ट्रेंडिंग व्हिडिओ एडिट करणार आहोत. व्हिडिओसाठी लागणारे सर्व मटेरियल डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. मित्रांनो, अलाइट मोशन ॲप ओपन करून घ्या. अलाइट मोशन ॲप ओपन केल्यानंतर बिटमार्क आणि शेक इफेक्ट तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहेत, तिथून तुम्ही ते इझिली डाउनलोड करू शकता. त्यानंतर बिटमार्क तुम्हाला ओपन करून घ्यायचे. बिटमार्क ओपन केल्यानंतर तुम्हाला दोन लेयर्स दिसतील. पहिली जी लेअर आहे ती मित्रांनो शॅडो लेअर आहे, दुसरी जी आहे सॉन्गची लेअर आहे. त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, प्लस आयकॉनवरती क्लिक करून मीडियावरती क्लिक करून घ्यायचे. आपला डाउनलोड केलेला फोल्डर ओपन करून घ्या. त्यानंतर इथून विठ्ठल माऊलीची इमेज ॲड करून घ्या. विठ्ठल माऊलीची इमेज ॲड केल्यानंतर बॅक या. बॅक आल्यानंतर इमेज 3 डॉटवरती क्लिक करून फिल कंपोजिशनवरती क्लिक करून घ्या. इमेज तुम्हाला एक्सटेंड करून घ्यायची शेवटपर्यंत. इमेज एक्सटेंड झाल्यानंतर शॅडो लेअरच्या खाली तुम्हाला इमेज सरकवून घ्यायची. त्यानंतर सिम्पली इमेजवरती क्लिक करून तुम्हाला इथे चेंजेस करून घ्यायचे, साईज वाढवून घ्या. त्यानंतर बॅक या. बॅक आल्यानंतर इमेजवरती क्लिक करून इफेक्टवरती क्लिक करा. ॲड इफेक्टवरती क्लिक करायचं. त्यानंतर सर्च आयकॉनवरती क्लिक करून तुम्हाला इथे एज ग्लो हा इफेक्ट तुम्हाला सर्च करून घ्यायचा आहे. एज ग्लो इफेक्ट सर्च केल्यानंतर स्टँडर्ड सेटिंगने ओपन करून घ्या. 3 डॉटवरती क्लिक करून याची ब्लर ओपेसिटी तुम्हाला करायची मिनिमम 1.65. स्प्रेड तुम्हाला 0 करून घ्यायचे. त्यानंतर बॅक यायचे. बॅक आल्यानंतर आणि एकदा प्लस आयकॉनवरती क्लिक करून मीडियावरती क्लिक करून PNG ॲड करून घ्यायचे. PNG तुम्हाला थोड्या स्क्रीनवर दाखवल्याप्रमाणे एक्सटेंड करून घ्यायचं. त्यानंतर बॅक येऊन तुम्हाला ह्या पण इमेज शेवटपर्यंत वाढवून घ्यायचं आहे. त्यावरती क्लिक करून इफेक्टवरती क्लिक करायचं. सेम एज ग्लो इफेक्ट ॲड करून घ्यायचा आहे. याची ऑपेसिटी ब्लर ऑपेसिटी तुम्हाला 1.25 ठेवून द्यायची आहे. त्यानंतर स्प्रेड जे असेल ते 0 करायचे. ब्लर असेल ते 1.25 किंवा 1.15 करू शकता. त्यानंतर प्लस आणि एक तुम्हाला बॅक यायचे. बॅक आल्यानंतर प्लसवरती क्लिक करून मीडियावरती क्लिक करून तुम्हाला पहिली ओव्हरले ॲड करून घ्यायची. ओव्हरले ॲड करण्यासाठी ओव्हरलेवरती क्लिक करायचे. थोडी साईज वाढवून घ्यायची. ब्लेंडिंग आणि ऑपोसिटवरती कट करून कलर डॉज सिलेक्ट करायचे. त्यानंतर त्याची ऑपोसिटी 50% करून घ्यायची. त्यानंतर याला सुद्धा कट करून घ्या. प्लसवरती क्लिक करून दुसरी ओव्हरले ॲड करून घ्या. दुसरी ओव्हरले ॲड केल्यानंतर सेम ह्याला पण थोडी साईज वाढवून घ्या. त्यानंतर ब्लेंडिंगवरती क्लिक करून लाईटनवरती क्लिक करून कलर डॉज करा. त्यानंतर याची ऑपोसिटीसुद्धा 50% करायची. त्यानंतर बॅक यायचे. बॅक आल्यानंतर याचं टाईम लॅप्सवरती क्लिक करायचं. मित्रांनो, आधी लेअरवरती टाईम लॅप्सवरती क्लिक करून याची तुम्हाला लेंथ वाढवून घ्यायची. लेंथ वाढवल्यानंतर बॅक यायचं. बॅक आल्यानंतर तुम्हाला सिम्पली शेक इफेक्ट प्रीसेटवरती जायचं आहे. आता सिम्पली बॅक या. बॅक आल्यानंतर शेक इफेक्ट प्रीसेटवरती क्लिक करून शेक इफेक्ट प्रीसेट ओपन करून घ्या. त्यानंतर सर्व लेयर्स तुम्हाला कॉपी करून घ्यायचे आहेत. सर्व लेअर कॉपी करून घ्या. कॉपी केलेल्या लेअरवरती क्लिक करून बॅक या. बॅक आल्यानंतर बिटमार्क प्रीसेटवरती या. बिटमार्क प्रीसेट ओपन करून घ्या. त्यानंतर सिम्पली प्लसवरती क्लिक करून सर्व इफेक्ट पेस्ट करून टाका. लेअर जे असतील ते पेस्ट करून टाका. त्यानंतर ग्लिच इफेक्ट तुम्हाला फोटोच्या वरती ॲड करून घ्यायचे. त्यानंतर जे दोन्ही ओव्हरले आहेत तुम्हाला वरती खेचून घ्यायचे आहेत. त्यानंतर आपला पूर्ण व्हिडिओ रेडी आहे. व्हिडिओ सेव्ह करण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, सेटिंगच्या कडलं जे कोपऱ्यात आयकॉन दिसत आहे त्यावरती तुम्हाला सिम्पली याच्यावरती क्लिक करून घ्यायचे. त्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला व्हिडिओ रेझोल्युशन 1080p म्हणजे FHD वरती सेट करून घ्यायचं आहे. त्यानंतर तुम्ही इथून एक्सपोर्ट करून गॅलरीमध्ये सेव्ह करण्यास सुरू करू शकता. त्यानंतर मित्रांनो, जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा. नेक्स्ट व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर हवा आहे कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या.